गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण मागच्या लेक्चरमध्ये कायनेटिक थिअरी ऑफ गॅसचे काही पोस्टलेट्स बघितले होते. आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहोत. या टॉपिकचं नाव आहे कायनेटिक गॅस इक्वेशन. तर काय असतं कायनेटिक गॅस इक्वेशन? बघा, कायनेटिक गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू 1/3 mn URMS square. Okay, this is kinetic gas equation. PV is equal to 1/3 mn URMS square. तर काय असतं बघा, हे P is pressure. P is pressure of gas, V is volume, M is mass of one molecule of gas. Mass of one molecule of gas. N is number of molecules. N is number of molecules. And this RMS याला आपण म्हणतो रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी. रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी. तर काय असतं बघा हे रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी? समजा एक गॅसेसचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे, खूप सारे गॅसेसचे मॉलिक्युल्स आहे. समजा याचा स्पीड असेल म्यू U1, याचा स्पीड असेल U2, याचा स्पीड असेल U3, याचा स्पीड असेल UN. म्हणजे वेगवेगळे स्पीड आहे गॅसचे मॉलिक्युलचे. तर रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी म्हणजे काय? यांच्या जे स्पीड्स आहे, वेगवेगळे स्पीड्स आहे, त्याचा मीन काढायचं. तर मीन कसं काढतो आपण? μ1 प्लस U2 प्लस U3 सो ऑन टिल UN. हे वेगवेगळे मॉलिक्युल्सचे वेगवेगळे स्पीड आहे, डिवायडेड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स. हे झालं मीन. रूट मीन, रूट करायचं याचं, याला अंडर रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी, वेलोसिटीचं स्क्वेअर. सो U1 स्क्वेअर, U2 स्क्वेअर, U3 स्क्वेअर, U1 स्क्वेअर. तर याला काय म्हणायचं? URMS, रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी. म्हणजे वेलोसिटीचं स्क्वेअर आणि त्याचं मीन काढायचं आणि त्याचं रूट. बघा, रूट अंडर रूट मीन स्क्वेअर, वेलोसिटीचं स्क्वेअर करून त्याचं मीन काढायचं. तर आपण त्याला म्हणतो रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी. परत समजून सांगतो बघा, इथं वेरियस गॅसेस मॉलिक्युल्स आहे. एकाचं स्पीड U1 आहे, दुसऱ्याचं U2, U3, U4, खूप सारे मॉलिक्युल्स आहे. मग बऱ्याचशा जणांचं स्पीड U1 असणार, काहींचं स्पीड U2 असणार, काहींचं स्पीड U3 असणार, काहींचं स्पीड UN असणार. म्हणजे यांचं स्पीड काय आहे? वेगवेगळे स्पीड्स आहे. तर त्यांचं मीन काढायचं. आणि मीन कसं काढतो आपण? हे सगळ्यांना ऍड करून आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स. सो U1 प्लस U2 प्लस U3 टिल UN डिवायडेड बाय N. म्हणजे मीन काढलं. वेलोसिटीचं स्क्वेअर करायचं. मग U1 स्क्वेअर, U2 स्क्वेअर, U3 स्क्वेअर, UN स्क्वेअर आणि त्याचा रूट काढायचा. तर अंडर रूट वेलोसिटी स्क्वेअर आणि त्याचं मीन, म्हणून आपण त्याला रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी म्हणतो. तर सगळ्यांनी हे इक्वेशन ध्यानात ठेवायचं. काय? PV इज इक्वल टू 1/3 mn URMS स्क्वेअर. तर हे डेरिव्हेशन, हे इक्वेशन आपल्याला डिराईव्ह करायचंय. बघा, तुमच्या सिलेबस मध्ये हे डिराईव्ह करण्यासाठी नाहीये, पण आपल्याला माहित पाहिजे नेमकं कुठून आलंय. PV इज इक्वल टू 1/3 mn URMS स्क्वेअर. म्हणजे मी जे जे फॉर्म्युलाज ऍट द एंड ऑफ दिस लेक्चर, मी जे जे फॉर्म्युलाज तुम्हाला सांगाल ते व्यवस्थित तुम्ही करायचे. पण आपल्याला हा फॉर्म्युला नेमकं कुठून आला हे सुद्धा थोडंफार नॉलेज पाहिजे. हे डेरिव्हेशन आपल्याला काय प्रूव्ह करायचं नाहीये, फक्त हा फॉर्म्युला नेमकं कुठून आला, म्हणजे त्यांनी कसं शोधलं ते आता आपण बघू. समजलं? तर हे नोट डाऊन करा. तर चला तर आपण ते इक्वेशन डिराईव्ह करू.
आता बघा मी एक गॅसचा कंटेनर काढतो. ओके, हे झालं गॅसचं कंटेनर. ही झाली एक्स ऍक्सिस, ही झाली वाय ऍक्सिस आणि ही झाली झेड ऍक्सिस. हा एक वॉल ऑफ द कंटेनर आहे आणि याच्यात n मॉलिक्युल्स ऑफ गॅस आहे. n मॉलिक्युल्स ऑफ गॅस, खूप सारे मॉलिक्युल्स आहे गॅसचे. पण आता आपण कन्सिडर करणारे फक्त एक मॉलिक्युल. बघा हा जो एक मॉलिक्युल आहे, आपण डेरिव्हेशन करण्यासाठी आपण हा एक मॉलिक्युल कन्सिडर करू. हा वन मॉलिक्युल आणि या मॉलिक्युलचं मास आहे m आणि हा मॉलिक्युल या वॉल ऑफ द कंटेनरला काय करणार आहे, हिट करणार आहे. हा मॉलिक्युल या वॉल ऑफ द कंटेनरला हिट करणार आहे. आपण या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत डिस्टन्स कन्सिडर करू L. ओके, तर या मॉलिक्युलचं स्पीड आपण कन्सिडर करू u1. कारण मी म्हटलं खूप सारे स्पीड असू शकतं, u1, u2, u3, u4 टिल un. तर याला आपण कन्सिडर करू u1. तर याचे 3 कंपोनंट्स असतील. कोणते 3 कंपोनंट्स? पोस्टलेट्स मध्ये पण आपण बघितलं होतं, μx1, ux2 आणि ux3. पण आता सध्या आपण कोणता ऍक्सिस बघणार आहे? एक्स ऍक्सिस, कारण तो मॉलिक्युल या वॉलला हिट करणार आपण असं कन्सिडर करू आणि नंतर आपण जनरलाइज करू ते या वॉलला हिट करणार असं कन्सिडर करू. बघा आता हा जो मॉलिक्युल आहे त्याचा मास आहे m. हा झाला वॉल, ज्या वॉलला तो हिट करणार आहे. तर त्याचं स्पीड काय? ux1. हिट केल्यानंतर परत तो रिव्हर्स जाईल, त्यावेळेस पण त्याचं स्पीड काय असणार आहे? ux1. कारण आपण म्हटलं ऑल कोलिजन्स आर इलॅस्टिक. बरोबर, आपण जे पोस्टलेट्स बघितले होते त्या पोस्टलेट्स मध्ये काय म्हटलं होतं आपण? ऑल कोलिजन्स आर इलॅस्टिक, म्हणजे देर इज नो लॉस इन स्पीड. आणि याचा मास पण किती असणार आहे? m. समजले परत? हे नोट डाऊन करा. ओके झालंय. आता बघा याचं इनिशियल मोमेंटम काय असणार आहे? पी आय असं कन्सिडर. पी म्हणजे मोमेंटम, इनिशियल मोमेंटम काय असणार आहे? म्हणजे ज्यावेळेस हा मॉलिक्युल इकडं हिट करल त्याचं मोमेंटम काय असणार? आपण मोमेंटम मास इंटू वेलोसिटी, मास इंटू म्यू x1 हा इनिशियल मोमेंटम असणार. याचं फायनल मोमेंटम pf. फक्त हा हिट करून रिव्हर्स चाललाय म्हणून मायनस दाखवतो, मायनस mux1. कारण हा मॉलिक्युल इथून तर इथपर्यंत हिट केला त्यावेळेस मास इंटू वेलोसिटी, ज्याला आपण मोमेंटम म्हणत असतो, तो मास इंटू ux1 आणि फायनल मायनस साइन, कारण तो अपोजिट डायरेक्शनला जातोय. आता याला हिट केल्यानंतर तो या अपोजिट डायरेक्शनला जातो म्हणून मायनस mux1. तर चेंज इन मोमेंटम काय असणार? डेल्टा पी. व्हॉट इज दिस? चेंज इन मोमेंटम. फायनल मायनस इनिशियल. फायनल काय? मायनस mux1 मायनस mux1. मायनस मायनस प्लस होईल म्हणजे चेंज इन मोमेंटम काय असणार? 2 टाइम्स mux1. हे झालं चेंज इन मोमेंटम, 2 टाइम्स mux1. मग आता आपण बघू टाइम टेकन फॉर वन कोलिजन. टाइम टेकन फॉर वन कोलिजन. बघा आता टाइम टेकन फॉर वन कोलिजन.
ओके, आपण स्पीड कसा काउंट करतो? स्पीड इज इक्वल टू, ओके, आधी एक लिहून घ्या, टाइम टेकन फॉर वन कोलिजन. काय असतं टाइम टेकन फॉर वन कोलिजन? ओके, झालंय. आता बघा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आपल्याला टाइम शोधायचा आहे, मग टी इथं जाईल. टी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. बरोबर, टी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. बघा आता एक कोलिजन साठी किती डिस्टन्स ट्रॅव्हल करावं लागणार? बघा, ज्यावेळेस या वॉलला तो हिट करणार त्यावेळेस तो परत रिव्हर्स जाणार, इथं गेल्यानंतर परत इकडे जाणार. म्हणजे हे डिस्टन्स बघा काय, एल. हे डिस्टन्स एल आहे, हे डिस्टन्स एल. बघा परत सांगतो, सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. हे वॉल ऑफ द कंटेनर आहे. इथं हिट केल्यानंतर तो रिव्हर्स जाणार, म्हणजे कोणता डिस्टन्स ट्रॅव्हल करणार? तो एल. परत इथून परत इकडे येणार, म्हणजे तो डिस्टन्स ट्रॅव्हल करणार एल. म्हणजे एका कोलिजन साठी तो 2L डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. बरोबर, इथं हिट केला, तो रिव्हर्स गेला, परत इकडे आला आणि मग नंतर हिट केला. म्हणजे एका डिस्टन्स साठी त्याने किती, सॉरी, एका कोलिजन साठी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्यांनी? 2L. एका डिस्टन्स साठी 2L ट्रॅव्हल केलं. आणि स्पीड काय आहे? ux1. So this is time taken for one collision, 2L upon ux1, आणि चेंज इन मोमेंटम इज 2 times mux1. लिहून घ्या. फोर्स एक्झर्टेड ऑन वॉल, चेंज इन मोमेंटम अपॉन चेंज इन टाइम. चेंज इन मोमेंटम काय आलं होतं? 2 times mux1 अपॉन चेंज इन टाइम काय आलं होतं? 2L डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन ux1. हा 2 कॅन्सल होईल, हा ux1 वरती जाईल, तर काय येईल? F इज इक्वल टू mux1 स्क्वेअर अपॉन L. F इज इक्वल टू mux1 स्क्वेअर अपॉन L. तर आत्ताच आपण बघितलं बघा, हा मॉलिक्यूल आहे, त्याचा स्पीड काय? u1. हा 3 डायरेक्शनला मूव्ह करू शकतो, ux1, uy1 आणि uz1. पण आता आपण काय कन्सिडर केलं का तो x डायरेक्शनला मूव्ह करतो. पण आपण विथ रिस्पेक्ट टू u1 जर इक्वेशन बघितलं तर काय येणार आहे? बघा, काल जे पोस्टलेट्स सांगितले होते मी तुम्हाला, त्याच्यात मी एक पोस्टलेट मध्ये असं सांगितलं होतं, द प्रोबॅबिलिटी ऑफ गॅसेस मॉलिक्यूल टू मूव्ह इन एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शन इज इक्वल. तर बघा, काल जे सांगितलं होतं आज सांगितलं होतं बघा, ux इज इक्वल टू uy इज इक्वल टू uz. बरोबर. त्यावेळेस आपण फायनली या कंक्लुजनला आलतो, u स्क्वेअर इज इक्वल टू 3 times ux1 स्क्वेअर. बरोबर, 3 times ux1 स्क्वेअर. बघा इथं ux1 स्क्वेअर आहे, मग या ux1 स्क्वेअर ची व्हॅल्यू काय होणार? हा 3 इकडे जाणार, मग ux1 स्क्वेअर इज इक्वल टू 1/3 u स्क्वेअर. ux1 स्क्वेअर हा 3 इकडे येणार, 1/3 u स्क्वेअर. मग आपण त्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू तर काय येणार? F इज इक्वल टू m अपॉन L, हा L इथं आहे, इंटू 1/3 u स्क्वेअर. बघा इक्वेशन, हा m हा L, ux1 स्क्वेअर ऐवजी काय लिहिलं आपण? 1/3 u स्क्वेअर. तर हे नोट डाऊन करा. दिसतंय बोर्डवर क्लिअर? ओके, चला बघा, इकडला रफ करतो मी. तर
काय आलं बघा, फोर्स ड्यू टू वन मॉलिक्यूल, फोर्स ड्यू टू वन मॉलिक्यूल काय आलं, हे 1/3 पुढे घ्या तुम्ही, 1/3 ml u स्क्वेअर. मी जर असं म्हटलो फोर्स ड्यू टू n मॉलिक्यूल, n म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असू शकतात, मग ते किती असणार, 1/3 ml u1 स्क्वेअर प्लस 1/3 ml u2 स्क्वेअर सो ऑन टिल n 1/3 ml un स्क्वेअर, n मॉलिक्युल्स म्हणजे un स्क्वेअर. मग मी इथं 1/3 ml कॉमन घेतो बघा, 1/3 ml ए कॉमन, मग u1 स्क्वेअर प्लस u2 स्क्वेअर सो ऑन टिल un स्क्वेअर. बघा हे इक्वेशन समजतंय. ओके, आता हे इक्वेशन आपण या इक्वेशनला मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय n केलं तर काय तयार होईल बघा. का मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय n करायचं तुम्हाला लगेच लक्षात येईल. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय n तर येणार 1/3 ml u1 स्क्वेअर प्लस u2 स्क्वेअर टिल un स्क्वेअर डिवाइड बाय n अँड मल्टिप्लाय बाय n. आताच आपण बघितलं रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी काय होतं बघा. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी मी इकडे लिहितो बघा, URMS काय होतं, अंडर रूट u1 स्क्वेअर प्लस u2 स्क्वेअर टिल un स्क्वेअर अपॉन n. असं होतं रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी. आता बघा हा अंडर रूट जर काढला तर इथं काय येणार आहे, u स्क्वेअर URMS स्क्वेअर इज इक्वल टू u1 स्क्वेअर प्लस u2 स्क्वेअर दॅट इज un स्क्वेअर अपॉन n. बघा ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सारखी आहे बघा. तर याच्या जागेवर मी लिहू शकतो URMS स्क्वेअर याच्या जागेवर. तर काय येणार इक्वेशन मग, हा 1/3 m अपॉन l, हा n मी इकडे आणतो इंटू n आणि याला मी लिहू शकतो URMS स्क्वेअर. So this is force due to n molecules. Force due to n molecules. Need note down करा, force due to n molecules. तर हे आलं बघा फोर्स ड्यू टू n मॉलिक्यूल 1/3 mnl URMS स्क्वेअर. तर आपल्याला माहिती आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आताच आपण जो क्यूब काढला होता बघा, हा होता तो क्यूब x y आणि z. आणि आपण या वॉल ऑफ द कंटेनर बघत होतो आणि डिस्टन्स किती होतं l. मग फोर्स आपल्याला माहिती आहे 1/3 mnl URMS स्क्वेअर. मग एरिया, या एरिया वॉलचं काय आहे, वॉल हा एक क्यूब आहे, हे डिस्टन्स l आहे, हे डिस्टन्स l आहे, म्हणजे तो काय झाला l स्क्वेअर. बरोबर ना, हा स्क्वेअर आहे बघा. तर डिस्टन्स काय झालं लेंथ स्क्वेअर l स्क्वेअर. तर आपण त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू.
P इज इक्वल टू F ची व्हॅल्यू 1/3 mn अपॉन L URMS स्क्वेअर. एरिया काय झाला L स्क्वेअर. याचा एरिया काय L स्क्वेअर. एरिया ऑफ दिस वॉल L स्क्वेअर इंटू L स्क्वेअर. तर हे काय होणार P इज इक्वल टू 1/3 mn URMS स्क्वेअर L स्क्वेअर इंटू L क्यूब. आणि तुम्हाला जर व्हॉल्यूम ऑफ क्यूब जर माहित असेल, व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज L क्यूब. पूर्ण क्यूबचा व्हॉल्यूम काय असतो L क्यूब. मग या L क्यूब इज व्हॉल्यूम ऑफ क्यूब. मग व्हॉल्यूम ऑफ क्यूब म्हणजे व्ही लिहू शकतो मी. मग काय येणार P इज इक्वल टू 1/3 mn URMS स्क्वेअर अपॉन V जर इकडे मल्टिप्लाय केलं तर PV इज इक्वल टू 1/3 mn URMS स्क्वेअर. बघा स्टार्टिंगला बघा हा इक्वेशन आपण बघितलं होतं. जरी तुम्हाला हे स्टेप्स लक्षात नाही राहिला तरी चालेल, पण हा फॉर्म्युला लक्षात राहणं गरजेचं आहे. पण हे डेरिव्हेशन का सांगितलं मी, कारण काही काही क्वेश्चन्स याच्यात आतून सुद्धा येतात ऍडव्हान्स साठी. याच्यात या कन्सेप्ट वरून सुद्धा, म्हणून आपल्याला या कन्सेप्ट वरून सुद्धा येतं. म्हणजे डेरिव्हेशन मधून सुद्धा काही स्टेप विचारलं जातं ऍडव्हान्स साठी, म्हणून आपल्याला हे डेरिव्हेशन माहित पाहिजे. तर इक्वेशन आला PV इज इक्वल टू 1/3 mn URMS स्क्वेअर. P काय प्रेशर, V व्हॉल्यूम, M mass of one molecule, N number of molecules. What is URMS square? Root mean square velocity. याला काय आन्सर रूट मीन स्क्वेअर वेलोसिटी. समजले. बघा आपण या इक्वेशन पर्यंत आला. PV इज इक्वल टू 1/3 mn URMS स्क्वेअर. पण आपण 10 पर्यंत पण शिकलो. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू mv स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी इज हाफ इंटू mv स्क्वेअर. इथं v ऐवजी आपण काय नोटेशन वापरतो u. दिस इज कायनेटिक एनर्जी फॉर वन मॉलिक्यूल. मग कायनेटिक एनर्जी फॉर n नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय असणार आहे. एका मॉलिक्यूल साठी कायनेटिक एनर्जी आहे. मग कायनेटिक एनर्जी फॉर कायनेटिक एनर्जी फॉर n मॉलिक्युल्स. फॉर n मॉलिक्युल्स कायनेटिक एनर्जी काय असणार हाफ इंटू m u1 स्क्वेअर प्लस हाफ इंटू m u2 स्क्वेअर. दॅट इज सो ऑन 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर हाफ m u n स्क्वेअर. तर हाफ इंटू m कॉमन घेऊ आपण. बघा हाफ m नंतर u1 स्क्वेअर प्लस u2 स्क्वेअर सो ऑन टिल un स्क्वेअर. परत बघा रूट मीन स्क्वेअर वेलोसिटीच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायला डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय n करावं लागेल. डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय n. तर काय होणार हाफ इंटू m u1 स्क्वेअर प्लस u2 स्क्वेअर सो ऑन टिल un स्क्वेअर अपॉन n इंटू n. तर याला काय म्हणत असतो आपण. बघा आपला रूट मीन स्क्वेअर वेलोसिटीचा फॉर्म्युला काय अंडर रूट μ1 स्क्वेअर प्लस u2 स्क्वेअर टिल un स्क्वेअर अपॉन n. अंडर रूट काढायचं असेल तर याला स्क्वेअर करावं लागेल. u स्क्वेअर RMS इज इक्वल टू
u1 स्क्वेअर प्लस u2 स्क्वेअर टिल un स्क्वेअर अपॉन n. मग एवढ्या व्हॅल्यू ऐवजी आपण काय लिहू शकतो, urms स्क्वेअर. तर हा n मी इकडे पुढे घेतो बघा. मग काय इक्वेशन येणार, हाफ m n urms स्क्वेअर कायनेटिक एनर्जी. समजलंय? तर बघा हे दोन्ही फॉर्म सारख्याच आहे, कारण हा पण कायनेटिक गॅस इक्वेशन आहे, हा पण कायनेटिक एनर्जीचा इक्वेशन आहे. मग याला आपण इक्वेशन सेकंड म्हणू, याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू. आता आपण दोघांना रिलेट करण्यासाठी डिवाइड इक्वेशन सेकंड बाय फर्स्ट. डिवाइड इक्वेशन सेकंड बाय फर्स्ट. काय येणार, कायनेटिक एनर्जी अपॉन पीव्ही. कायनेटिक एनर्जी काय, हाफ एम एन urms स्क्वेअर अपॉन 1/3 mn urms स्क्वेअर. mn urms स्क्वेअर कॅन्सल होणार, 1/3 वरती जाणार म्हणजे होणार 3/2. तर कायनेटिक एनर्जी अपॉन पीव्ही इज इक्वल टू 3/2. पीव्ही तिकडे जाईल तर फायनल इक्वेशन काय येणार, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 पीव्ही. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 पीव्ही. आता इथंच बघा, फॉर 1 मोल ऑफ आयडियल गॅस, फॉर 1 मोल ऑफ आयडियल गॅस इक्वेशन काय, पीव्ही इज इक्वल टू nRT. पण एका मोल साठी n ची व्हॅल्यू काय असणार, 1. म्हणजे काय असणार, पीव्ही इज इक्वल टू RT. मग बघा इथं पीव्ही ऐवजी आपण RT लिहू शकतो का, या पीव्ही ऐवजी RT. तर काय येणार, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 RT. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 RT. दिस इज फॉर 1 मोल. दिस इक्वेशन इज फॉर 1 मोल. ओके. आता बघा आपल्याला कोणकोणते फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. हा इक्वेशन आला फॉर 1 मोल. बघा कायनेटिक एनर्जी फॉर 1 मोल 3/2 RT. कायनेटिक एनर्जी फॉर n मोल, हे 1 मोल साठी, कारण पीव्ही इज इक्वल टू nRT. n इज इक्वल टू 1 आलं तर पीव्ही इज इक्वल टू RT. पण n मोल साठी काय येणार, फक्त आपल्याला n ने मल्टिप्लाय करावं लागणार, n इंटू 3/2 RT. आणि लास्ट कायनेटिक एनर्जी फॉर 1 मॉलिक्यूल. बघा 1 मोल is equal to 6.022 into 10 raised to 23 molecules. हे काय, एवोगॅड्रोज नंबर. मग एका मॉलिक्यूलची व्हॅल्यू काय असणार, क्रॉस मल्टिप्लाय करावं लागणार. म्हणजे याच इक्वेशनला कशाने डिवाइड करावं लागणार, एवोगॅड्रोज नंबरने. बरोबर. तर काय येणार बघा, थ्री बाय टू इंटू R अपॉन Na इंटू टी. बघा इक्वेशन समजतं, इक्वेशन
चला एक लक्ष द्या, कायनेटिक एनर्जी फॉर वन मॉलिक्यूल वन मोल साठी कायनेटिक एनर्जी काय 3/2 RT, पण 1 मोल इज इक्वल टू अवोगाड्रोज नंबर. सो 1 मॉलिक्यूल इज इक्वल टू एक्स, म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर इथं जर याला Na नी जर डिवाइड केलं तर एका मॉलिक्यूल साठी व्हॅल्यू येईल. मग मला सांगा, हा आर काय गॅस कॉन्स्टंट आहे, पण इथं एनर्जीच्या टर्म मध्ये गॅस कॉन्स्टंट काय घ्यायचा असतो, गॅस कॉन्स्टंट घ्यायचा असतो 8.314 जूल्स पर केल्विन पर मोल. इथं एनर्जी आहे, इथं एनर्जीच्या टर्म मध्ये काय व्हॅल्यू असते गॅस कॉन्स्टंटची 8.314 जूल्स पर केल्विन पर मोल, आणि जिथं प्रेशर असतं तिथं 0.082 लिटर ऍटमॉस्फिअर. पण इथे एनर्जी म्हणजे व्हॅल्यू काय घ्यायची 8.314 जूल्स पर केल्विन पर मोल. आणि Na काय अवोगाड्रोज नंबर तो पण फिक्स आहे 6.022 इंटू 10⁻23. मग ही व्हॅल्यू कायमच फिक्स असणार, म्हणून आपण याला एक कॉन्स्टंट म्हणतो. याला आपण बोल्ट्झमन कॉन्स्टंट म्हणतो. म्हणजे R/Na याला आपण काय म्हणतो, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आणि बोल्ट्झमन कॉन्स्टंट ने आपल्याला कशाने डिनोट करतो, के. तर ही व्हॅल्यू अशा प्रत्येक वेळेस हे डिवाइड करण्यास, आता प्रत्येक वेळेस तुम्हाला 8.314 डिवाइड बाय 6.022 इंटू 10⁻23, त्याच्याऐवजी लक्षात ठेवायचं बोल्ट्झमन कॉन्स्टंट काय असतो. बोल्ट्झमन कॉन्स्टंट 1.38 इंटू 10⁻23 जूल्स पर केल्विन. 1.38 इंटू 10⁻23 जूल्स पर केल्विन. मग कायनेटिक एनर्जी फॉर 1 मॉलिक्यूल काय होणार, मग 3/2 kT. हा के म्हणजे काय, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. याला काय म्हणायचं आपण, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. बोल्ट्झमन कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय घ्यायची 1.38 इंटू 10⁻23. बघा, कारण हा 10⁻23 वरती जाईल, 10⁻23 जूल्स पर केल्विन. समजलं. तर बघा आता आपल्याला कोणकोणते फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. जरी तुम्हाला ते डेरिव्हेशन नाही आलं तरी चालेल, पण तुम्हाला कोणकोणते फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. बघा, पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवायचं तुम्हाला, PV इज इक्वल टू 1/3 mn RMS². नंतर कायनेटिक एनर्जी फॉर 1 मोल that is 3/2 RT. नंतर कायनेटिक एनर्जी फॉर n मोल, n into 3/2 RT. आणि लास्ट फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी फॉर 1 मॉलिक्यूल, कायनेटिक एनर्जी फॉर 1 मॉलिक्यूल 3/2 kT. के म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. हे 4 फॉर्म्युला या लेक्चर मधून तुम्हाला ध्यानात ठेवायचे. बघा, ते डेरिव्हेशन तुम्हाला नोट्स मध्ये दिलेलं नाहीये, फक्त हा फॉर्म्युला कुठून आला होता याच्यासाठी मी ते डेरिव्हेशन तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं. आता आपण याच्यावर 2-3 क्वेश्चन्स बघणार आहे, तर मी ते क्वेश्चन्स एकदा बोर्डवर लिहून घेतो, नंतर आपण ते सॉल्व्ह करू. चला लक्ष द्या, हे 3 सम सॉल्व्ह करायचे आपल्याला. फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ 8 ग्राम ऑफ मिथेन ऍट 27 डिग्री सेल्सिअस. 8 ग्राम म्हणजे वेट दिलंय, तर वेट वरून आपल्याला नंबर ऑफ मोल्स फाइंड करता येतील, निश्चित फाइंड करता येतील. मग कायनेटिक एनर्जी काय, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू n इंटू
3/2 RT. हे तुम्हाला सॉल्व करायचे. नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड करणार तुम्ही? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू वेट अपॉन मोलर मास. वेट किती दिला? 8 ग्राम. मोलर मास किती आहे? मिथेन. मिथेन म्हणजे CH4. कार्बन असतो 12, हायड्रोजन 1, टोटल 4 हायड्रोजन आर देयर, सो 16. सो 8 1 जा 8 2 जा म्हणजे हाफ मोल असणार. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ इंटू 3/2. आर ची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही? 8.314 जूल्स पर केल्विन पर मोल. टेम्परेचर एक केल्विन मध्ये घ्यायचंय. 27 डिग्री सेल्सिअसला केल्विन मध्ये कसं कन्वर्ट करायचं? +273 म्हणजे किती केल्विन झालं? 400 केल्विन. हा झाला हाफ मोल. हा मोल पर मोल कॅन्सल, पर केल्विन केल्विन कॅन्सल. म्हणजे उत्तर कशात येणार आहे? उत्तर येणार आहे जूल्स मध्ये. बरोबर, उत्तर कशात येणार आहे? उत्तर जूल्स मध्ये येणार आहे. तर हे सॉल्व करून मला पाठवायचं. बघा पुढे काय दिलं? फाइंड द कायनेटिक एनर्जी फॉर 1 मॉलिक्यूल असं दिलं. म्हणजे इथं काय फॉर्म्युला वापरायचा? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3/2 kT. K म्हणजे काय? बोल्ट्झमन कॉन्स्टंट. किती बोल्ट्झमन कॉन्स्टंट? 1.38 इंटू 10⁻⁻23 जूल्स पर केल्विन. टेम्परेचर केल्विन मध्ये कन्वर्ट करा. 127 डिग्री म्हणजे किती केल्विन? 127 प्लस, सॉरी इथं किती आहे? 27 म्हणजे इथं 300 केल्विन आहे. बरोबर, 273 प्लस 27 300 केल्विन. इथं येणार ते 400 कारण इथं 127 डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे इथं 400 केल्विन. म्हणजे तुम्ही सम सॉल्व करू शकता. तिसरा सम बघा. फाइंड कायनेटिक एनर्जी फॉर 3 मोल्स ऑफ हेलियम. मोल साठी कायनेटिक एनर्जी काय? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू N इंटू 3/2 RT. 3 मोल्स म्हणजे N ची व्हॅल्यू काय असणार? 3. म्हणजे काय येणार? कायनेटिक एनर्जी 9/2 RT. हे डायरेक्ट उत्तर येणार. हे दोन्ही सम्स मला तुम्ही काय करा? सॉल्व करून दाखवा. बघा काय अडचण असेल तर नक्की कळवा. जर डेरिव्हेशन जरा कॉम्प्लिकेटेड आहे बघा, पण जर डेरिव्हेशन आपल्याला पक्का माहित असेल तर हे फॉर्म्युला लक्षात ठेवणं सोपं जातं. फायनली आपल्याला काय करायचे? ते 4 फॉर्म्युलाच लक्षात ठेवायचे. डेरिव्हेशन तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आणि बोर्ड मध्ये कुठेही डिराईव्ह करायचं नाहीये, पण ते कसं आलं हे आपल्याला माहित पाहिजे. मग आपण फॉर्म्युला पाठ करण्याऐवजी जर ते समजून घेतले ते खूप वेळ लक्षात राहतं आपल्याला. नाही तर फक्त फॉर्म्युला पाठ केलं नेमकं ते कुठून आले हे जर आपल्याला माहित नसेल तर ते फॉर्म्युला आज तुमच्या लक्षात राहील पण 4 दिवसांनी परत तुम्ही विसरशाल. पण तुम्हाला सगळे कन्सेप्ट व्यवस्थित माहित असते, डेरिव्हेशन माहित असले तर तुम्ही फॉर्म्युला तिथं ऐन वेळेस तयार सुद्धा करू शकता. काय अडचण असेल तर मला नक्की कळवा. थँक्यू.